हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचं चहा वगैरे? संध्याकाळचं बोलतेय मी आणखीन घेतलेला नाही आहे, परंतु मला ग्रीन टी घ्यायची. चहा वगैरे मी संध्याकाळी घेत नाही, सकाळीच घेते फक्त चहा. तर आता वाजलेले आहेत 6 आणि परत अंधार पडतो, म्हणून मी म्हटलं पहिला व्हिडिओ बनवू आणि नंतर बाकीची कामं आवरावी. तर मला तुमच्याशी जरा वेळ गप्पा मारायच्या. खूप टायमिंग नंतर व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ बनवणं मी परत सुरू करत आहे, कारण की लाईव्ह घेऊन बघितली. लाईव्हला थोडासा प्रॉब्लेम होत आहे मला, आणि झोप नाही होत. रात्रीची लाईव्ह घेतली ना की उशीर होतो, मग 11:30पर्यंत लाईव्ह चलते. त्याच्यानंतर झोप लागायला वेळ लागतो आणि परत सकाळी सगळं म्हणजे डिस्टर्ब होऊन जाते. म्हणजे मला सकाळी लवकर उठावं लागतं आणि परत सगळं म्हणजे खूपच वेगळे प्रॉब्लेम व्हायला लागल्यात. म्हणून म्हटलं नको, लाईव्ह आपण घेणं बंद करूया आणि आपलं व्हिडिओ शूट करून अपलोड करूया, बरोबर की नाही? कारण ना, जर आपल्याला त्रास होत असेल तर त्या गोष्टी कशाला करायच्या. आणि कसं असतं, व्हिडिओच्या कमेंट्स लोक बघतात म्हणून पण काही लोक घाण कमेंट करत नाहीत, परंतु लाईव्हला जे असतात ना, त्या लाईव्हच्या कमेंट्स च्या वेळेलाच दिसतात, नंतर दिसत नाहीत, म्हणून खूप घाण कमेंट्स करतात. आणि हा माझ्यासोबतच नाही आहे, बऱ्याच महिलांसोबत हा प्रॉब्लेम होतोय. बऱ्याच महिला परेशान आहेत, परंतु ऑप्शन नाही आहे त्यांच्याकडे, बरोबर की नाही? त्यांना म्हणजे असं चला जाऊ दे, जास्ती बोलायचं नाही आहे आपल्याला. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे गुड न्यूज आहे. गुड न्यूज आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटलाच तुम्हाला समजणार आहे की ती गुड न्यूज काय आहे. तर आशा करते सगळेजण मला सपोर्ट करतील, आणि आतापर्यंत केलंय, मी नाही म्हणणार नाहीये, आणि इथून पुढं पण मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर तुम्ही नक्कीच सपोर्ट करणार हे पण मला माहिती आहे, कारण सगळेच लोक जळ कुठे नसतात, सगळेच लोक वाईट नसतात, बरोबर की नाही? काही लोक चांगले पण आहेत तुमच्यासारखे, आणि चांगले पण असतात, हे अनुभव पण आहे मला. तर नक्कीच व्हिडिओला सपोर्ट करा अशी माझी अपेक्षा आहे. तर मी ट्राय करणार आहे, मला जेवढे जमल तेवढं शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघूया आता की तुम्हाला आवडतात का तसे व्हिडिओ बघायला, बरोबर की नाही? तर फायनली म्हणजे नाही का, सांगायचं आहे मला की खूप खूप गोष्टीतनं जावं लागलं, खूप गोष्टी म्हणजे नाही का चुका झाल्या, पण फायनली काहीतरी मला त्याच्यातून चांगलं भेटलं आणि काहीतरी माझ्यासोबत चांगलं झालं. म्हणजे कसं आहे की आपण ज्या गोष्टी आपल्याला माहिती नसतो आणि काहीतरी आपण चालू करतो. बघा तुम्ही, आपल्याला काहीतरी करायचं असतं जीवनामध्ये, परंतु आपल्याला त्याच्यातला अभ्यास केलेला नसतो, त्याचं ज्ञान नसतं, आणि आपण काहीतरी करतो आणि धाडस करून ती गोष्ट करतो, बरं का, मग काही हो म्हणून. परंतु जर तुम्हाला त्या गोष्टीतनं काही शिकायला भेटलं आणि तुम्ही त्या गोष्टीमध्ये जर सफल झालं, तर ती खुशी किती वेगळीच असते, बरोबर की नाही? तसंच काहीसं माझं झालेलं आहे, आणि ते तुमच्या सपोर्टशिवाय म्हणजे शक्य नव्हतं, बरं का? तुमच्या सपोर्टमुळेच ते शक्य झाले, आणि आभार आहेत तुमच्या मनापासून की तुम्ही मला सपोर्ट केला. मी आशाच करते की इथून पुढं पण तुम्ही सपोर्ट करणार आहे. तर आता मला विषय घ्यायचा आहे की प्रेम म्हणजे काय, बरं का? प्रेम म्हणजे काय? तर प्रेम म्हणजे ती गोष्ट आहे की एखाद्या व्यक्तीवर आपण प्रेम करतोय, एखाद्या व्यक्तीवर आपण प्रेम करतोय, आणि आपल्याला माहिती आहे ती व्यक्ती आपली नाही आहे, किंवा ती व्यक्ती आपली होऊ शकत नाही, ती व्यक्ती आपल्याला भेटू शकत नाही, तरी पण त्याच्यावर प्रेम करत राहणं, हे आहे प्रेम. कुणाला मिळवून प्रेम माणूस करू शकत नाही, बरोबर की नाही? कुणाला मिळवणं म्हणजेच प्रेम आहे का? नाही. तर काही गोष्टी न मिळवता सुद्धा त्याच्यावरती प्रेम करत राहणं, हे खरं प्रेम आहे. जर तसं असतं, म्हणजे प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक व्यक्ती आपल्याला जर आपण ज्याला प्रेम करतो तो जर मिळवता येत असता, तर राधाकृष्णांची प्रेम कहाणी अधुरी राहिली असती का? नसती ना, नसती राहिली, बरोबर की नाही? तर सांगायचा मुद्दा आहे, सगळ्याला
सगळ्यालाच प्रेम भेटतं असं नाही. काहींचं प्रेम नाही भेटत, काहींना प्रेम. तर आपण लगेच आपलं प्रेम कमी होतं का? लगेच आपलं प्रेम बदलतं का? तर नाही. जो खरा प्रेम करतो, जो व्यक्ती खरा प्रेम करतो आणि अफाट प्रेम करतो, त्या व्यक्तीचं प्रेम कधीच कमी होत नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी होत नाही. बरोबर की नाही? का? तर सांगण्याचा मुद्दा एकच आहे. खरं प्रेम असतं ते कुठल्याही परिस्थितीमध्ये बदलत नसतं, कमी होत नसतं, आणि कुणाला मिळवलं म्हणजेच प्रेम नसतं. तर आणि प्रेम करण्यासाठी जसं की मला सांगायचं थोडक्यात, माझ्या मते प्रेमाची भाषा अशी आहे की ठीक आहे, चला, तुम्हाला माहिती आहे किती व्यक्ती तुमची होऊ शकत नाही, तुम्ही त्या व्यक्तीला मिळवू शकत नाही, तरी पण त्याच्यावर अफाट प्रेम करत राहणं हे प्रेम आहे. जसं की राधाकृष्णासारखं. मी पहिलं पण म्हटलेली आहे, सुरुवातीला पण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की प्रेम आणि प्रेमाची परिभाषा काय आहे. आणि मला वैयक्तिक प्रेम माझ्या नजरेने मी कसं प्रेमाला बघते किंवा माझ्या मनामध्ये प्रेमाची भावना कशी आहे ही मी व्यक्त करत असते. आणि आजही मी तेच करते की माझ्या नजरेमध्ये कुणाला मिळवणं, आपण ज्याच्यावरती प्रेम करतो तो व्यक्ती आपला व्हावा आणि त्याला मिळवणं हे प्रेम नाही आहे. नाही. नशिबात असेल तर ते भेटेल. जर तुमच्या नशिबातच नसेल, तुम्ही कितीही हातपाय मारले, इवन तुम्ही जीव जरी दिला, तरी ती व्यक्ती तुमचा होऊ शकत नाही. मग तुमचा जीव जाण्याने ते प्रेम भेटणार आहे? नाही. बरोबर की नाही? तर कुठेतरी हे चुकीचं आहे. म्हणजे अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. निस्वार्थ प्रेम करावं, राधाकृष्णासारखं. बरं का? निस्वार्थ. कवचित एखाद्याची प्रेम कहाणी सक्सेस होती, जसं की भोलेनाथ आणि पार्वती मातेची. बरोबर की नाही? तर उद्या आहे शिवरात्री. तर तुम्हाला खूप साऱ्या शिवरात्रीच्या, तुम्हा सगळ्यांना शिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर मी सांगते आता माझं दुसरं मत, की मी भोलेनाथला एवढं का मानते बरं का. आणि भोलेनाथ बद्दल मला एवढं हे काय, एक छोटंसंच म्हणजे माझा छोटासा विचार येतो की भोलेनाथ हे एक असे देव आहेत ज्यांनी सृष्टी तर निर्माण केलीच, परंतु ते एक असे देव आहेत जी प्रत्येक रूपामध्ये फक्त त्यांनी पार्वतीवर प्रेम केले आणि फक्त पार्वतीवर सोबतच लग्न केले. म्हणजेच पार्वती मातेसोबतच त्यांनी लग्न केले. आणि प्रत्येक म्हणजे ते दोघंही तसेच आहेत. विचार करा, दोघंही म्हणजे शक्यतो भोलेनाथनी जास्ती रूप घ्यायची गरज पडलेली नाही, पण पार्वती मातेने ज्या ज्या वेळेला त्यांचे जे जे म्हणजे नाही का त्यांच्या वडिलाच्या घरी बोलवलं नसल्यामुळे त्यांनी अग्नीत स्वतःला हे केलं होतं. त्याच्यानंतर परत त्यांचा जन्म झाला. म्हणजे जन्मोजन्मी त्यांनी जन्म घेतला पार्वती मातेने. आणि जरी जन्म घेतला तरी सुद्धा त्यांनी फक्त भोलेनाथवर प्रेम केलं आणि भोलेनाथ सोबतच लग्न केलं. तर प्रेमाचे उदाहरण देण्यासाठी ना, माझ्यासाठी सगळ्यात मोठे भोलेनाथ आहे. का तर त्यांनी प्रत्येक जन्मात पार्वती मातेचाच विचार केला, पार्वती मातेवरच प्रेम केलं आणि त्यांच्याशीच लग्न केलं आणि त्यांच्याशीच त्यांनी ते निभवलं. त्यांच्या आयुष्यामध्ये पार्वती मातेशिवाय कुणी आलंच नाही. तर ह्या दोघांचं प्रेम किती अफाट आहे आणि त्यांचीच एक प्रेम कहाणी ही झालेली आहे, सक्सेस झालेली आहे. बरोबर की नाही? त्याच्यासाठी त्यांनी किती जप-तप केले होते, किती जप-तप केले सांगा. दोघांनी, देवांना सुद्धा प्रत्येक परिस्थितीमधून जावं लागलंय, खूप सारे वेदना भोगाव्या लागल्यात, खूप सारे संकटातून जावं लागलंय, त्यांना सुद्धा खूप सारे जप-तप करावे लागल्यात. त्याच्यानंतर काहीतरी प्राप्ती होत असते. बरोबर की नाही? तर आपल्याला जर कुणाला मिळवायचं असेल तर त्या मिळवण्याच्या मागे एकतर त्या व्यक्तीचा जीव घेणे किंवा आपला जीव देणे ह्याला प्रेम म्हणत नाहीये. त्या व्यक्तीला त्याच्या हालवरती सोडून देणे आणि त्याच्या खुशीमध्ये आपली खुशी शोधणे ह्याला प्रेम म्हणतात. आणि ती व्यक्ती आपली होऊ शकत नाही हे माहिती असताना पण त्याच्यावर अफाट प्रेम करणं ह्याला प्रेम म्हणतात. बरं का? तर सांगायचा मुद्दा
सांगायचा मुद्दा एकच आहे की प्रत्येक जन्मामध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये त्या दोघांनीच एकमेकाशी लग्न केले. म्हणून मला खूप म्हणजे खूप ही वाटतं की त्यांना मी माझ्या नजरेसमोर ठेवते. आणि मला असं हमेशा वाटायचं की माझ्या आयुष्यामध्ये जो व्यक्ती आहे ना, तो असा असावा की त्यानं ना फक्त माझ्यावर प्रेम करावं आणि माझाच विचार करावा आणि मीही तसंच करावं. परंतु मी कधीही बेईमानी केली नाही. जोपर्यंत मी त्या व्यक्तीसोबत होते, मी कधीही चुकीचं काही केलं नाही. परंतु असो, अशा छान मूडमध्ये अशा घाण लोकांची नावं घेऊन आपला मूड खराब नाही करायचा, बरोबर की नाही. तर मी परत एकदा तुम्हाला सगळ्यांना भरभरून शुभेच्छा देत आहे. महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जर तुमचं खरं प्रेम असेल तर ती तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. तुमच्या नशिबात असावं लागतं, ती तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. आणि आशा करते, जर तुम्हाला कुणाला प्रपोज करायचं असेल तर ते 14 तारीख वगैरे हे आपल्यासाठी नाही आहे. उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे, शिवरात्री. जर तुम्हाला भोलेनाथ आणि पार्वती मातेसारखं जर तुम्हाला तुमचं नातं पवित्र आणि भक्कम करायचं असेल तर तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी नक्कीच लग्नाचा विचार करू शकता, प्रपोज करण्याचा विचार करू शकता. आणि तो दिवस खूप चांगला आहे माझ्या मते, बरं का. कारण त्या दिवशीच त्यांचं लग्न झालेलं होतं, बरोबर की नाही, दोघांचं. जर आपण सर्वसामान्य माणसांनी त्या दिवशी लग्न केलं तर कदाचित आपल्याला सुद्धा तसंच आशीर्वाद भेटू शकतो आणि आपली सुद्धा जोडी तशी राहू शकते, बरोबर की नाही. तर चला, सांगायचं होतं, प्रेम ही जबरदस्तीनं मिळवायची गोष्ट नाही आहे. प्रेम ही आपली नाही, ती गोष्ट आपली होणार नाही, आपल्याला ती गोष्ट भेटणार नाही, तरी पण त्याच्यावर अपाट प्रेम करणं हे प्रेम आहे. बाकीचं ज्याला समजायचं त्याने समजून घ्या, ज्याला नाही समजायचंय, ज्यांना वाईट अर्थ काढायचे त्यांनी वाईट अर्थ काढा, ज्याची त्याची मर्जी. कारण जसे विचार तसेच तुम्ही, बरोबर की नाही. माझे विचार तसे नाही आहेत. माझे विचार जसे आहेत तसे मी व्यक्त झालेली आहे की मला प्रेमाबद्दल काय वाटतं आणि मला हे का शेअर करावं असं वाटलं. कारण उद्या शिवरात्री आहे. कुणाचा तरी प्रेमविवाह झाला होता आणि कायमस्वरूपी ते एकत्र राहिले. सांगायचा मुद्दा एवढाच आहे. तर प्रेम ही प्रेम असतं. म्हणून जबरदस्तीनं कुठलीही गोष्ट आपल्याला मिळवता येत नसते आणि जी गोष्ट आपली नाही त्याच्यावरती कधीही अधिकार गाजवू पण नाही, माझं असं मत आहे. बाकी ज्याची त्याची मर्जी, बरोबर की नाही. आणि प्रेम अशा व्यक्तीवर करावं जर आपल्याला वाटत असेल आपलं हृदय दुखलं नाही पाहिजे, आपल्या इच्छा अपेक्षा भंग नाही झाल्या पाहिजे, तर प्रेम त्याच्यावर करायचं. आपण कुणावर करतो हे प्रेम महत्वाचं नाहीये, आपल्यावर कुणी प्रेम करतं हे महत्वाचं आहे. मग तुमच्या इच्छा भंग होणार नाही, तुमचं मन तुटणार नाही, तुम्हाला त्रास होणार नाही, तुम्हाला धोका भेटणार नाही, बरोबर की नाही. तर या गोष्टीला जर महत्त्व दिलं ना तर तुमचं हृदय कधीच तुटणार नाही. काय की तुम्ही कुणाला पसंत करता किंवा तुम्ही कुणावर प्रेम करता हे महत्वाचं नाहीये, तुमच्यावर कोण प्रेम करते, तुम्हाला कोण पसंत करते, या गोष्टी महत्वाच्या आहेत. बाकी तुमची मर्जी. माझं मत जे आहे ते खुली किताब आहे. माझं मत, मला जे वाटतं आणि माझ्या जे विचार आहेत ती मी इथं मांडलेत. मग तुम्हाला ते घाण वाटतात, चांगले वाटतात, ते तुमचा प्रॉब्लेम आहे. परंतु समजणाऱ्याला नक्की समजणार आहे की हे विचार माझे कसे आहेत किंवा मी का व्यक्त झाले असेल किंवा मी का शेअर केले असतील. मला वाटतं कुठंतरी की प्रेम कसं असावं, प्रेम करणारा व्यक्ती कसा असावा. आणि प्रेम ही ठरवून पण केलं जात नाही, एवढं पण लक्षात घ्या. हे पण मी ॲग्री आहे त्या गोष्टीशी, मताशी सहमत आहे की प्रेम ही ठरवून केलं जात नाही. परंतु जर काही गोष्टी आपल्याला त्रासदायक होणार असतील तर प्रेम सुद्धा विचार करून करावं, माझं असं मत आहे. जर तुमचं भविष्य बिघडवत असतील, जर तुम्हाला मरणाच्या दारात नेऊन पोचवत असतील आणि जर तुमचं भविष्य बर्बाद करत असतील तर प्रेम खरोखर विचार करून करावं. तर सांगायचा मुद्दा, एक पुण्यामध्ये साठी नावाचा मुलगा होता, रील स्टार आहे तो, नक्कीच तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार आहे, तरी पण मला शेअर करायचं. त्या मुलानं आत्महत्या केली
फक्त प्रेमापायी, बरं का. त्याचं एका मुलीवर प्रेम होतं, त्यांनी दोघांनी लग्न केलं आणि लग्न झाल्याच्या नंतर तो मुलगा काही काळासाठी कुठेतरी गेला होता. ते जे काही आहे ती आहे. आणि त्या मुलानं अक्षरशः फास घेतला, म्हणजेच जीव संपवला त्या मुलीसाठी. तर कितपत योग्य आहे? म्हणजे 4 दिवसाची मुलगी तुमच्या आयुष्यात आली, तिच्यासाठी तुम्ही जीव देऊ शकता, परंतु ज्या आईवडिलांना जन्म दिलाय, लहानाचं मोठं केलंय, त्या आईवडिलांसाठी तुम्ही जगू शकत नाही. अरे, जसं आई वडील गेल्यावर मुलं अनाथ होतात ना, तसे मुलं गेल्यानंतर आई वडील अनाथ होतात. या पण गोष्टीचा विचार करा. ते फक्त दगड म्हणून जगत असतात. त्यांच्या शरीरात आत्माही नसतोच, मुलाबरोबर गेलेला असतो, मुलांबरोबर गेलेला असतो. ते फक्त जिवंत म्हणायला असतात, नाहीतर ती त्याच दिवशी मरतात. जेव्हा स्वतःच्या मुलांना डोळ्याच्या समोर बघतात त्या अवस्थेमध्ये काय हालत होत असेल आई वडिलांची, विचार करा. तर आता तुम्हाला नक्की समजलं असेल की मी का हे सांगितले. मी जो प्रेमाचा विषय घेतला ही का सांगितलाय, की अरे तुम्हाला जर ती मरणाच्या दारात नेऊन पोचवत असेल तर ते प्रेम आहे का? प्रेम ती तुम्हाला जे मरणाच्या दारातून वापस आणेल आणि तुम्हाला समजून घेईल, तुम्हाला मरू देणार नाही, ते प्रेम आहे. तुम्हाला मरणाच्या दारात नेऊन पोचवणारं प्रेम नाही. जरा समजा, समजून घ्या. एकतर्फी प्रेम काही कामाचं नाहीये. एकाला खूप गरज आहे आणि एकाला काहीच गरज नाहीये, असलं प्रेम नसतं, अजिबात नसतं. आणि का आपण दुसऱ्यांसाठी जीव द्यावा? आपण एक वेळा आपल्या आई वडिलांचा विचार करायचा, जीव देण्याचा विचार आला ना मनामध्ये, की आई वडिलांचा चेहरा बघावा माणसाने आणि आई वडिलांचा विचार करावा, की ज्या आईनं 9 महिने पोटात वाढवले, जन्म देताना इतक्या वेदना सोचल्या आणि जन्म दिल्याच्या नंतर आई वडिलांनी इतकं पालन पोषण करायला तुम्हाला कष्ट घेतले आणि मोठं झाल्याच्या नंतर तुम्ही फक्त 4 दिवस ती मुलगी आयुष्यात आली तिच्यासाठी जीव संपवता. आणि आई वडिलांचं काय? आई वडिलांचं प्रेम तुमच्यासाठी 0 आहे. आई वडिलांनी तुमच्यावर केलं ती प्रेम खरं नाहीये. आई वडिलाच्या प्रेमाची तुम्हाला किंमत नाहीये, असंच म्हणावं लागेल की नाही? बरोबर का नाही फ्रेंड्स? तुम्ही सांगा की म्हणजे आई वडिलांचं प्रेम प्रेमच नाहीये आणि तुमचं प्रेम आहे, जी 4 दिवसाच्या मुलीसाठी तू स्वतःचा जीव संपवतं. तरी विचार करा, खरोखर विचार करा. ती बिचारी आई वडील अनाथ झाले मुलगा नसल्यामुळं, बरं का. ह्या गोष्टींचा विचार करा. नुसते आई वडील गेल्यावर मुलं अनाथ होतात असं नाही. मुलं गेल्यावर सुद्धा आई वडील अनाथ होतात आणि ते तुम्हाला तेव्हा समजणार आहे जेव्हा तुम्ही जिवंत राहाल, लग्न कराल, तुम्ही मुलं पैदा कराल आणि तुमचे मुलं मोठे होतील, तेव्हा तुम्हाला त्या आई वडिलांची किंमत कळेल. पण तुम्ही तर भरजवानीमध्येच जाताय, तर तुम्हाला पुढचं म्हणजे नाही का, तुम्हाला अनुभव कसा यायचा आहे, कसा घेणार आहेत तुम्ही जिवंत नाही राहिले तर? कसं असते, आपण त्या जागेवरती येतो ना, त्यावेळेला आपल्याला त्या व्यक्तीची किंमत कळते आणि त्यावेळेला त्या व्यक्तीची वेदना कळतात. समजलं का? आणि ती कळण्यासाठी ना देवानी प्रत्येक गोष्ट ही ठरवून ठेवलेली आहे तुमच्यासाठी, बरं का. तुम्ही जसं वागाल तसं तुम्हाला रिटर्न भेटणार आहे. तुम्ही तुमच्या आई वडिलांशी कसं वागता, कसं बोलता, किती प्रेम देता, किती त्रास देता आई वडिलांना, किती रडवता आई वडिलांना, किती उलटसुलट बोलता आई वडिलांना, हे सगळ्या गोष्टी जे घडत असतात ना, ह्याच्या मागे एकमेव रिझन असतं की आज तुम्ही जे करताय ना, उद्या तुमच्यासोबत ती घडणार आहे. म्हणून विचार करा. जीव देताना 100 वेळा विचार करा. फक्त आई वडिलांचा विचार करा आणि आई वडिलांसाठी जगा, बरं का. जरा एखादा असा मुलाचं दाखवा जरा की तो आई वडिलांसाठी जगतोय, बरं का. ह्या अशा मुलींसाठी नका स्वतःला संपवू. मला त्या मुलीला पण दोष नाही द्यायचा आहे, चूक आपली पण तेवढीच असते, बरोबर की नाही. आपल्याला स्वतःला समजायला पाहिजे की आपण कुणासाठी जीव देतोय. ज्याला काही किंमत नाहीये त्याच्यासाठी आहे ना, आपला जीव काही कचरा आहे का? बरोबर की नाही. तर चला, नक्कीच तुम्हाला समजलं असणार आहे मी सुरुवात का तशी केली होती आणि एंड असा आहे. तर शेवटपर्यंत नक्की बघा गुड न्यूज काय आहे. दोन्ही बॅड न्यूज, गुड न्यूज सगळा मिक्स व्हिडिओ आहे. तर चला, तर मी तुम्हाला मी काहीतरी म्हणजे मला काहीतरी गिफ्ट आलेलं म्हणजे माझ्या फ्रेंडनी दिलेलं आहे ऑफिसमधले, बरं का. तुम्हाला मी म्हटले होते लाईव्हवरती की मी दाखवेल,
परंतु मी ती दाखवू शकले नाही. कारण काय होतं, लाईव्ह चालू केली की ते बोलण्यामध्ये, कमेंट्स बघण्यामध्ये ह्याच्यामध्येच टायमिंग जातो. त्यामुळे मला काही तुम्हाला दाखवू शकले नाही. तर हा आहे कॉर्डसेट. ही नक्कीच माहिती असेल सगळ्यांना, अशा कॉलरवाले कॉर्डसेट. तर हा असा कॉर्डसेट आहे, बघू शकता. आणि त्याची आहे ही प्लाझो, बरं का, त्याची प्लाझो आहे ही. तर ही मला माझी मैत्रीण आहे, ती गावी गेली होती आणि म्हणजे ऑफिसमधली, बरं का, आणि तिनं येताना माझ्यासाठी खरबूज शेतातले घेऊन आली होती आणि ती कॉर्डसेट आणलंय तिनं मला. तर मी आणखीन घातला पण नाहीये. इथं बघू शकता तुम्ही, हे बघा टॅग पण तसाच आहे, घातला पण नाहीये. इवन मला त्याला हे सुद्धा केलेलं नाहीये. तर आता मी कसा वाटला नक्की सांगा. पर्पल कलर आहे याच्यामध्ये, असा दिसत असेल पण हा पर्पल कलर आहे, बरं का, म्हणजेच बरगंडी. तर कसा वाटला नक्कीच सांगा की छान आहे का नाही. आणि कॉर्डसेट खूप सुंदर आलेले आहेत सध्या. तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा कमेंट्स करून. आणि आता राहिला प्रश्न, तर हे आलेला आहे आपला ॲडसेन्स पिन. आणि मी लगे खोलून पण बघितला. आणि हे ॲडसेन्स पिनला येऊन झालेले आहेत आठवडा. ते पोस्टमध्ये पडून होतं, बरं का. मला कुणीतरी आठवण करून दिली म्हणून मी पोस्टमध्ये गेली आहे आज आणि ते आणले. तर ही ॲडसेन्स पिन आलेला आहे. तर ही आहे फायनल गुड न्यूज की ॲडसेन्स पिन आलाय. म्हणजेच तुम्हाला आता समजेल की माझा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे. तर मनापासून तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद, बरं का, चांगल्या लोकांचे पण आणि वाईट लोकांचे पण. कारण तुम्ही सपोर्ट केला म्हणून माझा ॲडसेन्स पिन आलेला आहे. आणि मी जी चुका केल्यात ती तुम्ही करू नका. कारण मला 6 महिने लागलेत माझा ॲडसेन्स पिन येण्यासाठी, बरं का. का माझ्या चुका होत्या त्याच्यामध्ये, खूप सारे मिस्टेक केले होते मी. कारण मला माहिती नव्हतं की ते कसं भरायचंय, फॉर्म कसा भरायचा आहे, किंवा ती काय प्रोसिजर असते ना, हेच मला माहिती नव्हतं. आणि मी बार चूक केल्या, त्यामुळे मी खूप टेन्शनमध्ये आले होतं. माझं चॅनल, माझ्या ॲड पण बंद झाल्या होत्या. माझ्या चॅनलचं मॉनिटायझेशन सुद्धा बंद करण्यात आलं होतं. कारण ती सगळी प्रोसिजर व्हायला खूप लेट झालं होतं. परंतु काही म्हणजे नाही का, काही गोष्टीतनं मी हे करत करत बऱ्याचपैकी शेवट लास्ट चान्स घेतला. आणि माझ्याकडे लास्टच चान्स होता त्यावेळेला माझा फायनली ॲडसेन्स पिन आलेला आहे. तर ह्याला सुद्धा येऊन बघा, मी विसरून गेले होते, ह्याला सुद्धा येऊन आठवडा झाले. ही जर एक्सपायर झाला असता ना, बरं का, एक्सपायर जर झाला असता ना, तर मग माझं काहीच, ह्या चॅनलचं माझं काहीच होऊ शकत नव्हतं. परंतु मला कोणीतरी आठवण करून दिली. तर मनापासून धन्यवाद, बरं का सचिन. तुम्हाला आठवण केल्यामुळे मी काल, मला नाही वेळ भेटला बरं का तिथं जायला, परंतु मी आज पोस्ट ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर मी घेऊन आले. आणि आता फायनली ह्याची प्रोसिजर मी करणार आहे. तर आता म्हणजे ह्याला 8 दिवस असतात, ह्याला झाले 6 दिवस घेऊन. तर माझ्याकडे आहे, आज मी फायनली ह्याची सगळी प्रोसिजर करणार आहे. तर तुम्ही माझ्यासारख्या गाढव चुकी करू नका. ज्यांचे नवीन चॅनल आहे, तर मॉनिटाईज करताना माहितीच्या व्यक्तीकडनं किंवा व्यवस्थित प्रोसिजर करून करावी, एवढी कृपा करून सांगते. कारण माझ्यासारखे 6 महिने तुमचे जाऊ नयेत. आणि ॲक्च्युली शपथ माझे 6 महिने गेले याच्यामध्ये. आणि फायनली माझं काम झालेलं आहे. तर तुमच्या परत एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद, खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि असा सपोर्ट पुढे पण राहावा अपेक्षा करते मी. आणि मला माहिती आहे नक्कीच करणार तुम्ही लोक मला सपोर्ट. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, आपापली काळजी घ्या. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ही कमेंटद्वारे नक्कीच सांगा. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. नवीन लोकांनी लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.